जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा असा 3000 सन्मान निधी आपण डायरेक्ट डीबीटी केलेला आहे आणि जवळपास आतापर्यंत 1,60,00,000 महिलांना त्यांच्या खात्यावर 3000 इतका डीबीटी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। अख्ख्या देशामध्ये एकाच वेळेला इतका मोठा लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एकमेव योजना आहे। आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा। आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात। त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे। अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हा सगळ्या जणींसाठी आणलेली आहे। मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते। चल स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा जो आहे तो कधी भेटणार आहे त्याबद्दल। तर व्हिडिओमध्ये स्वतः ते काल लाईव्ह होते नागपूर या ठिकाणी, त्यांची लाईव्ह सभा होती। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सप्टेंबर संपायच्या अगोदरच आम्ही तुम्हाला हे तिसरा टप्पा जो आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जो या ठिकाणी निधी आहे, लाभ आहे, तो तुम्हाला आम्ही वाटप करणार आहोत आणि ते वाटप करण्याच्या अगोदर तुमचं या ठिकाणी सुनिश्चित करायचं आहे की डीबीटी लिंक आहे का। त्यांनी कारण देखील सांगितलं पैसे न येण्यास का अडचण होत आहेत या ठिकाणी बघा, कारण की महिलेचे बहिणीचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला बँक लिंक नसते, म्हणजे डीबीटी नसते, आधार सीडिंग नसतं, त्यांनी दुसऱ्याचंच अकाउंट दिलेलं आहे। तर त्याच्यामुळे देखील काही जणांचे पैसे येण्यास अडचण होत आहेत, कारण की आधार कार्डला या ठिकाणी जे पण बँक लिंक आहे त्याच बँकेवरती डायरेक्टली ते लाभ जे आहेत हस्तांतर करतायत, ट्रान्सफर करतायत। या ठिकाणी तुमचं फॉर्म भरताना जो अकाउंट आहे, अकाउंट नंबर बघितला जात नाही, डायरेक्ट आधार कार्डला जो अकाउंट लिंक आहे त्यालाच तुमचा लाभ भेटतोय। कारण की सरकारी योजनेचे कुठलेही पैसे घेण्यासाठी डीबीटी लिंक असणं गरजेचं असतं। तुमचं लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आधार कार्डच्या वेबसाईटवरती। लिंक नसेल तर बँकेत जाऊन डीबीटीचा फॉर्म भरून द्या किंवा आधार सीडिंगचा फॉर्म भरून द्या, तुमचं लिंक होणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार याविषयीची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरलेत त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये कधीपर्यंत जमा होतील, मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती सांगितलेली आहे। काल जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये बघा, राज्य सरकारने अंमलात आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत। या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये दिले जात आहेत। काही महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे। दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे, तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरलेत त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये कधीपर्यंत जमा होतील या संदर्भातील महत्त्वाची माहिती आज म्हणजे बघा काल 16 सप्टेंबरला महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। बघा काय म्हणाले, त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजून विस्तारात जाणार आहे असा प्रश्न विचारला असता मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत जवळपास 2,40,00,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत। यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1,07,00,000 लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आलेला आहे। बघा, लाभ हा ऑगस्ट महिन्यात तुम्हाला भेटलेला असेल, 1,07,00,000 जणांना लाभ भेटला आहे। तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे कार्यक्रम झाला, त्यावेळी तब्बल 52,00,000 महिलांना आम्ही योजनेतून लाभ वितरित केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। तर बघा, जुलैमधील काही महिला असतील, ऑगस्टमधील काही महिला असतील, यांना लाभ आतापर्यंत देण्यात आलेला आहे। नागपूर या ठिकाणी, पुणे या ठिकाणी कार्यक्रम झाला त्यावेळेस, परंतु अजूनही जुलैमधील आणि ऑगस्टमध्ये अर्ज भरलेल्या काही महिला राहिलेले आहेत, त्यांचं डीबीटी लिंक नव्हतं किंवा काही प्रॉब्लेम झालेला असेल टेक्निकल, त्याच्यामुळे त्यांचे पैसे आलेले नाहीत। हे देखील पैसे आता तुमचे ह्या तिसऱ्या टप्प्यासोबत येऊ शकतात। तिसरा टप्पा कधी भेटणार आहे तर सप्टेंबर महिना संपायच्या अगोदरच भेटेल असं स्वतः त्यांनी काल कार्यक्रमामध्ये बोलताना नागपूर या ठिकाणी बोलताना सांगितलंय। आणि ही जी माहिती देतो मी तुम्हाला ही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, म्हणजे इंटरव्ह्यू देताना सांगितलेलं आहे, परंतु कार्यक्रमामध्ये माहिती जी सांगितली त्यांनी ती तिसरा टप्पा तुम्हाला कधी भेटणार आहे हा सप्टेंबर महिना संपायच्या अगोदरच भेटेल असं त्यांनी सांगितलंय।
आदिती तटकरे यांनी पुढं म्हटलं आहे की सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झालेत त्या अर्जांची छाननी सुरू आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा 2.5 कोटीपर्यंत आता लाभ जो आहे तो जाणार आहे. आतापर्यंत 1.5 कोटीपर्यंत 1,59,000 महिलांपर्यंत या ठिकाणी पैसे जे आहेत पोहोचलेले 1,59,000 पर्यंत. अजून 2.5 कोटीपर्यंत या महिलांना लाभ जो आहे तो वाटायचा आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधी भेटणार आहे, ऑलरेडी मी सांगितलं आहे की सप्टेंबर संपायच्या अगोदर कधीही तुमचे पैसे येऊ शकतात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुदतीबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, पहिल्या टप्प्यातील मुदत ही 1 जुलै ते 1 ऑगस्ट होती. या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले त्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला, तर काहींना मिळणार आहे. बघा काहींना लाभ भेटलेला आहे तर काहींना अजून मिळणार आहे जुलै ऑगस्टचा देखील. म्हणजे त्यांच्याकडे ही माहिती आहे की काही जणांना अजून लाभ भेटला नाही. ज्यांना एकही हप्ता भेटलेला आहे त्यांनी काळजी करू नका, तुमचे देखील पैसे आता येऊन जातील. तर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे त्या आता सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरित करणार आहोत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरले त्यांना देखील लाभाची सुरुवात या महिन्यात होईल. तसेच सप्टेंबर महिन्यात जो लाभ आहे तो पात्र महिन्याला लवकरच वितरित करण्यात येईल, अशी ही माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा सप्टेंबर महिन्याचा लाभ देखील लवकरच आम्ही वितरित करणार आहोत असं सांगितलं आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरले त्यांना देखील या महिन्यातच या ठिकाणी लाभ भेटायला सुरुवात होईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला मित्रांनो सप्टेंबर महिना संपायच्या अगोदरच आता तुमचा लाभ जो आहे या ठिकाणी हा 3रा टप्पा जो आहे त्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. त्याबद्दलची माहिती या ठिकाणी मध्ये बोलताना देखील त्यांनी सांगितले आणि कार्यक्रमामध्ये देखील बोलताना सांगितले की सप्टेंबर महिन्याच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत. त्यासाठी तुमचं DBT वगैरे सर्व लिंक करून ठेवा असं सांगण्यात आलेलं आहे. तर खूप महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. सर्वांचे पैसे सप्टेंबर महिना संपायच्या अगोदरच या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. अजून याबद्दल काय अपडेट आलं की नक्की तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केले जाईल. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तुमचा संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.